मी एलाइस जोसेफ डिसेलॉ, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. कालच माझ्या कानावर गोष्ट आली की नाळा जिल्हा परिषद शाळा ही तोडायला घेतलेली आहे. मला अत्यंत दुःख झालं. मी लगेच त्याच्या बाबतीत सीओ साहेब, गट शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख यांच्याशी पत्रव्यवहार केला आणि बरे काय चाललेलं आहे. तेव्हा मला केंद्र प्रमुखांनी पत्र पाठवलं की याला आमचे इंजिनियर आहेत त्यांनी परवानगी दिलेली आहे. पण मला एक समजत नाही, आज ही 1867 ची शाळा म्हणजे हेरिटेज शाळा आहे आणि हेरिटेज शाळा कोणतीही परवानगी न घेता तुम्ही तोडतात, तर पहिली ही ज्यांनी तोडायला परवानगी दिलेली आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावेत. कारण या शाळेचं तुम्ही जे बांधकाम जर बघितलं, बांधकाम अजून 100 वर्ष या बांधकामाला काही झालं नसतं. फक्त याचे वरती जी कौलं जी आहेत ती काढून तिथे पत्रे टाकायला पाहिजे होते. ती शाळा एकदम सुस्थितीत. आज या शाळेमध्ये माजी सभापती रमा चौधरी, आमदार राजन नाईक आणि इतर नगरसेवक, वकील वगैरे या शाळेतच शिकलेले आहेत ना. मग ही शाळा पाडताना अगोदर गावकऱ्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते. भले तुम्ही शालेय कमिटीची मीटिंग घेतली, पण गावकऱ्यांनाही विश्वासात घ्यायला पाहिजे होतं की काय करायला पाहिजे. या शाळेत जे अनैतिक धंदे चालायचे तेव्हा गावकरी आले, गावकऱ्यांनी त्या विरुद्ध आवाज उठवला, तेव्हा या शिक्षकांनी विरोध केला नाही. आज जेव्हा आम्ही इथे शूटिंग करायला आलो तेव्हा शिक्षकांनी आम्हाला विरोध केला आणि आम्हाला अवरच्या भाषेत आमच्याशी बोललं, तुमच्यावर गुन्हे दाखल करील, आमच्या मुलीचा विनयभंग वगैरे केला तर आमच्याकडे ते पुरावे आहेत. आणि या शिक्षकेवरती काय, आणि वरती अशी सांगते मला सस्पेंड केलं तर काय, मला घर बसल्या पगार मिळेल. ते या अशा शिक्षकेवर ही कारवाई झालीच पाहिजे आणि हे जे ह्याच्यात जे जे सहभागी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आणि जे पाडण्यासाठी जे परप्रांतीय लोक आले त्यांची आयडी तुम्ही चेक करत नाही. त्यांनी जर उद्या काय केलं, आज तुम्हाला माहिती आहे जगभरात काय घटना घडतात काय नाही ते, तर या अशा याच्यावरही कारवाई झाली पाहिजे. नमस्ते.